महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या विरोधात सध्या आंदोलन सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीचं सध्या हे आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी आमचे प्रतिनिधी मिकी घाई सध्या उपस्थित आहेत। मिकी, कशा प्रकारे हे नेमकं आंदोलन सुरू आहे, काय अपडेट्स आहेत या क्षणाचे? जर आपण बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला कुठेतरी आक्रमक झालेल्या आहेत आणि रुपाली चाकणकर जे महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर जोरदार आंदोलन करतायत। ताई, काय म्हणणं आहे तुमचं? पोलीस का थांबवतायत? तुम्हाला काय होतंय? रुपाली चाकणकरला बहुतेक पोलीस पण घाबरतात का रुपाली चाकणकर की अजून काय त्यांचा दबाव आहे तो पोलिसांनाच माहिती आहे। ज्या पद्धतीने पोलीस आम्हाला ढकलाढकली करतात, अर्ध्या रस्त्यावर त्यांनी आम्हाला आणलंय, अर्ध्या रस्त्यावरती जवळजवळ। आरोप काय रुपाली चाकणकरांवर? रुपाली चाकणकर यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे, कारण डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणात त्यांनी जी काय बेताल वक्तव्य केलेली आहेत त्या वक्तव्यांसाठी त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। यापूर्वी सुद्धा महिलांच्या बाबतीत त्यांनी अशीच वक्तव्य केलेली आहेत आणि आता तर त्यांनी कडे लोट केलेला आहे। त्याच्यामुळे राजीनामा जर बघितलं तर रुपाली चाकणकरांच्या कार्यकर्ते तिथे त्यांचं म्हणणं की हे सगळे लोक पैशाने विकत आणलेले आहेत, असं हे खरं नाही? त्यांच्यात दम असेल ना तर लाली लिपस्टिक कंपनीच्या ज्या सदस्य आहेत ना त्यांनी तिथून खाली उतरायचं पायऱ्यांनी आणि आमच्यात सामील व्हायचं, मग आम्ही सांगू ओरिजिनल शिवसेना कोणती आहे ते। पोलीस तुम्हाला फक्त तिथनं खाली उतरायचं पायऱ्यांवरनं आणि इथं रस्त्यावर यायचं। तुम्ही पुढे या असं बी पाणी का पाणी? तुम्ही पुढे येऊ शकत नाही, पोलीस तुम्हाला अडवत आहेत जाऊन। मग आम्ही घुसतोय ना, आम्हाला कुठे पोलीस घुसून देत आहेत? त्यांनी सिद्ध करा ना, त्यांना सिद्ध करा, बाहेर या, रोडवर येऊन सिद्ध करा। रुपाली चाकणकरांशी बोलायचा प्रयत्न केला, कुठे आहेत ते? काय कळलं? त्या आउट ऑफ रीच असतात कायम, त्यांना काही घेणं देणं नाही महिला आयोगाशी। त्यांना फक्त लाली लिपस्टिक करायची, छान छान साड्या घालायच्या आणि प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, नाहीतर कुठेतरी उद्घाटन करायची, यासाठीच त्यांना वेळ आहे। त्यांना महिलांच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाहीये। महिला आयोगाला एक काळीमा आहे, त्या म्हणजे त्यांनी ताबडतोब महिलांचे प्रॉब्लेम आहेत, त्यांना काही घेणं देणं नाही। ऑफिसमध्ये त्या कधीच नसतात, कधी त्यांना मागणी करायला या नसतात। काय करायचंय पुढे? दिशा काय असणार आहे आंदोलनाची? ते नाहीये तिथं, त्यांचे कार्यकर्ते इथं आले, तुमच्यावर आरोप होत आहे। आम्ही म्हणतो ना त्यांना खाली, आता खाली कुठे येतात? त्यांच्या लाली लिपस्टिक कंपनी खालीच येत नाहीये, येण्याची धमक नाहीये त्यांच्यामध्ये। तुम्ही मग आता काय भूमिका? म्हणजे पोलीस तुम्हाला आज जाऊ देत नाही, पिंजरा आणलेला आहे, तुम्हाला ताब्यात घेण्यासाठी परवानगी नाही आंदोलनाची? कोण म्हटलं परवानगी नाहीये? बिना परवानगीचं आम्ही कुठलं काम केलेलं नाहीये। पोलीस स्टेशन मध्ये कालच आम्ही पत्र दिलेलं आहे। आता पोलीस जर उलटे फिरत असतील ना मग ते पत्र दिलंय पण परवानगी नाही दिली पोलिसांनी तुम्हाला? पोलीस आम्हाला का परवानगी देतील? पोलीस फक्त सत्तेच्या बाजूने आहेत, सत्तेची लोक आली की ते लगेच काम करतात, पण विरुद्ध गटातली माणसं आली, विरोधक आली की ते काम करत नाहीत, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवतात। त्यांची रखेल झालेली आहे, ही यंत्रणा राजकारण्यांची रखेल झालेली आहे, घरगाडी झालेली आहे। आता जर आपण बघितलं तर या महिला इथं जमलेल्या आहेत आणि पोलीस आहेत, मोठी गाडी आणलेली आहे खरं तर त्यांना सगळ्यांना ताब्यात घेण्यासाठी। मी दुसऱ्या बाजूला रुपालीताईंचं जे कार्यालय आहे तिथं देखील काही महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत, समर्थनार्थ घोषणाबाजी देखील दिली जात होती। ताई, तुम्ही सगळे इथं जमलात, मात्र जोरदार घोषणा उद्धव ठाकरे म्हणजे अर्थात शिवसेनेकडून या ठिकाणी होत आहेत, काय म्हणजे तुम्ही समोर आहात काय? नाही, ऐका ना, या सगळ्या महिला उद्धव ठाकरेंच्या गटातल्या आहेत, हे तुमचं म्हणणं आहे। त्यातल्या सगळ्यात मागच्या लेडीजला मी 2 लेडीजला आणते इथं, त्यांनी सांगावं आम्ही कुणाच्या विरुद्ध आंदोलन करायला आले, कशासाठी आले, कुणावरती अन्याय झाले, किती तारखेला झाले, कुठल्या वेळेला। पेड महिला पैसे देऊन आले तर पैसे घेऊन 2 पदाधिकारी किती आहेत ते तुम्हीच बघा आणि पेड महिला। तुम्ही घाबरलात म्हणून पोलीस बोलवलं, त्यांचं म्हणणं आहे। आम्ही अजिबात घाबरलेलो नाही, घाबरलो असतो तर आलोच नसतो। पोलीस इथं नाही आहेत, तिथं आहेत, पोलीस तिकडे आहेत, आमच्याकडे नाहीयेत आणि ते आमच्या दारात। ताई कुठे आहेत? ताई आहेत का इथं कार्यालय? माहित नाही, आम्ही ताईंच्या कार्यकर्ते आहेत, सच्चे कार्यकर्ते आहेत, म्हणून आम्ही आलोय। खंबे कार्यकर्ते दादांचे आणि ताईंचे आहोत। जर आपण बघितलं तर रुपाली चाकणकरांचे समर्थन हे महिला करतायत, तर दुसऱ्या बाजूला इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जे महिला आहेत रस्त्यावर पोहोचलेले, मोठा पिंजरा पोलिसांनी या ठिकाणी आणलाय, महिला पोलीस मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि रस्त्यावर हे आंदोलन या ठिकाणी जोरदार सुरू आहे आणि जोरदार घोषणाबाजी सध्या जर आपण बघितलं तर अर्थातच रुपाली चाकणकरांच्या विरोधात राजीनामा द्या, राजीनामा द्या। रुपाली चाकणकर, रुपाली चाकणकर।
आपण बघतोय पोलीस या ठिकाणी आहेत आणि हे घोषणा या ठिकाणी सुरू आहे. हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, रूपाली चाकणकर, हाय हाय, रूपाली चाकणकर, हाय हाय, हाय हाय, हाय हाय, हाय हाय, हाय हाय. अशा पद्धतीने रुपाली चाकणकर यांचा निषेध अर्थात विरोध होतोय. राजीनामा द्या अशी देखील मागणी होतीये आणि कुठेतरी त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी या ठिकाणी दक्षता घेतली. आपण वरिष्ठ पुले सर, त्यांना परवानगी आहे का या आंदोलनाची? तुम्ही सगळे इथं जमलात? नाही परवानगी नाहीये. त्यांचं म्हणणं की आम्ही अर्ज दिलेला आहे, पोलिसांना कळवलेलं आहे आंदोलन नाही, त्यांची परमिशन दायरी फाट्यावरची आहे. बरं, इथं नाहीये परमिशन. आणि आता सर आपण मग त्यांना ताब्यात म्हणजे तर परवानगी नाही असं पोलीस म्हणतायत. मिकी, तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. वेळोवेळी अधिक माहितीसाठी आम्ही तुमच्याकडे येत राहू.